एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ती बातमी अशी की पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला। यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर भारत सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये घराघरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। तसंच पुलवामा, कठुआ, कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे। घराघरांमध्ये पोलीस जाऊन तपासणी करतात। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचाही शोध पोलीस घेत आहेत आणि काही झालं तरी हे दहशतवादी सापडले पाहिजे या अनुषंगाने आता ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन जे ते केलं जातंय। प्रत्यक्ष लष्कराचे सगळे अधिकारी जे तिथे जाऊन हे सर्च ऑपरेशन ते राबवत आहेत। संशयित व्यक्तींची चौकशी देखील केली जाते। तर बापू, पहलगामच्या बैसरणमध्ये जिथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला तिथे सीआरपीएफ आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी। मैं हूं इस वक्त पहलगाम के फॉरेस्ट्स में ग्राउंड जीरो पर, जहां पे मैसिव ऑपरेशन चलाया जा रहा है। बहुत ही डिफ़िकल्ट एरिया है, टफ टेरेन्स हैं, लेकिन यहाँ पे सीआरपीएफ और आर्मी के जवान, पुलिस के जवान लगे हुए हैं। ऑपरेशन चलाया जा रहा है, मैं दिखाने की कोशिश करूंगा। ये आप देख सकते हैं किस तरीके से डिफ़िकल्ट एरिया में ये ऑपरेशन चलाया जा रहा है। काफ़ी दूर यहाँ पे एरिया है और अब यहाँ पे सीआरपीएफ और पुलिस की मज़ीद टुकड़ियाँ पहुँच रही हैं। ये रेइंफोर्समेंट है और आप देख सकते हैं किस तरीके से रेइंफोर्समेंट बुलाई जा रही है और इस पूरे जंगली एरिया को घेरे में लिया गया है। कॉर्डन सर्च ऑपरेशन बड़े पैमाने पे चलाया जा रहा है। हाँ, जो मिलिट्री ने अटैक किया है वो कहीं से उनको भाग निकलने का मौका ना मिले, इसलिए इस तरीके की घेराबंदी उन डिफ़िकल्ट एरियाज़ में है जहाँ पे सिक्योरिटी फोर्सेस की कम प्रेजेंस रहती है। लेकिन आज जगह जगह पे नाके लगा दिए गए हैं और ये पहाड़ी एरिया जो है आप देख सकते हैं किस तरीके से इसको घेरा गया। जितने भी इस सीआरपीएफ के यहाँ के लोकल यूनिट्स हैं, आर्मी के लोकल यूनिट्स हैं, उनको यहाँ पे डिप्लॉय किया गया है और हर तरफ से घेराबंदी कर दी गई है। और ये आप देख सकते हैं कि इन दुश्वार गुजार रास्तों से चलते हुए सीआरपीएफ, पुलिस और सेना के जवान इस ऑपरेशन में लगे हुए हैं, क्योंकि ये एक बड़ा अटैक है। ये एक ऐसी घटना है जिसकी हर साइड से निंदा की जा रही है। यहाँ पे चप्पे चप्पे पे आर्मी, सीआरपीएफ और पुलिस को लगा दिया गया है। बहुत मुश्किल हो रहा है इन पहाड़ों पे चढ़ना, क्योंकि स्टीप बहुत ज़्यादा है, यानी डिफ़िकल्ट दुश्वार गुजार रास्ते हैं, दुश्वार गुजार माउंटेन्स हैं। लेकिन सीआरपीएफ के जवान और भारतीय सेना के जवान यहाँ पे इस ऑपरेशन को अंजाम दे रहे हैं और मुश्किल हालात में, किन मुश्किल एरिया से गुज़र के हम यहाँ पे ग्राउंड ज़ीरो पे पहुँच रहे हैं और इर्द गिर्द सीआरपीएफ, भारतीय सेना, पुलिस है और इस मुश्किल ऑपरेशन को अंजाम दे रहे हैं। लेकिन न्यूज़ 18 इंडिया गवाह है इस पूरी प्रक्रिया का, इस पूरे प्रोसेस का। पहलगाममधील घोडे व्यावसायिक आदिल शहावर देखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला। उपचारादरम्यान आदिलचा मृत्यू झाला। दरम्यान आदिल सोबत काय घडलं याबाबत आदिलच्या सहकार्याने माहिती दिली। आदिल शहाच्या कुटुंबियांना शिवसेना मदत करणार आहे। आदिल शहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे घर बांधून देणार आहे। पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये सुद्धा भारताच्या कारवाईची दहशत बसल्याचं पाहायला मिळत आहे। जैशची प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालय रिकामी करण्यात आली आहेत। कमांडरना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। खैबर पख्तूनख्वा आणि पीओके मधील प्रशिक्षण शिबिरं ही रिकामी केली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने पहिला बदला घेतल्याची माहिती समोर येते। दहशतवादी असीम शेख आणि आदिल शेख या दोघांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आयईडी स्फोटाने आदिलचं घर पाडण्यात आलं। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवरती शस्त्राद्वारे गोळीबार केलेला आहे। भारतीय लष्कराने या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे।
हल्ल्यातून वाचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली. पावसकर कुटुंबियांकडून नितेश राणे यांनी घडलेल्या घटनांची माहिती घेतली. पेहलगामकडे झालेल्या हल्ल्याने पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमधील काही पर्यटक हल्ल्यादरम्यान पेहलगाममध्येच होते. मात्र लहान मुलांना भूक लागल्यामुळे जेवण करण्यासाठी ते थांबले असतानाच गोळ्यांचा आवाज कानावर पडला आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मगरे कुटुंब तिकडंच थांबलं. त्यामुळे या सगळ्यांचा जीव वाचलाय. दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे. दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. आपली भारतीय सेना दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे असंही अजित पवार म्हणाले. पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाने दांडी मारली. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाटावरती निशाणा साधलाय. हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केलाय. काश्मीरमधील पहलगाम इकडे भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तसंच बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराचा कोपरगावातील सकल हिंदू समाजाने निषेध व्यक्त केलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत निदर्शनं केली. अमरावतीत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. पहलगाम इकडे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद ठेवण्यात आले. अकोल्याच्या अकोटमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली. यावेळेला शहरातील बाजारपेठा बंद ठेवत हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात पाहायला मिळतात. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवा अशी मागणी मुळशीतील नागरिकांनी केली आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं. पहलगाममधील अतिरेक्यांनी पर्यटकांवरती केलेल्या हल्ल्याचे पडसाद मनमाडसह नांदगाव शहरामध्ये उमटले. नांदगावमध्ये शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळेला पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. पोलीस उपाधीक्षक संजय पवार यांनी बीडमध्ये जाऊन या प्रकरणातील संशयित मित्र आणि फिर्यादी आईचा जबाब नोंदवलाय. मागील 3 दिवसांपासून देशातील सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमांवरती सुरू आहे. त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 3 राज्यांच्या सीमेवरील कर्रे गटाच्या पहाडीवरती 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी तब्बल 20,000 जवानांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. सांगलीच्या मिरजमध्ये शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण करण्यात आली. दमदाटी करत शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर जाणून बुजून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब ओमासे यांनी केलाय. नाशिकच्या काटेगल्लीतील दंगल पूर्वनियोजित असल्याचं नाशिक पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेलं आहे. दंगलीतील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशासाठी व्यापाऱ्याचं अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्नास आलं आहे. चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाच्या कामाचा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना केस गळती तसंच नख गळतीचा त्रास सुरू झाला होता. यानंतर केंद्राने 9 सदस्यांचं पथक स्थापन करत या भागाचा दौरा केला आणि लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली. बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांना केली. कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नको, नुसतं पाट्या टाकायचं काम करू नका असा थेट इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलाय. तर कामाच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार अशी माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक बोलवली होती. यावेळेला पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीला दांडी मारली. अजित पवारांनी आजही आमची परीक्षा घेतली. सकाळी 8 वाजता कार्यक्रमात आले. दादा नेहमीच परीक्षा घेतात आणि मग आमची अडचण होते असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. नीलम गोरेंनी फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलंय.
अजितदादा सकाळी लवकर उठून कार्यक्रमाला लागतात, एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात आणि मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. त्यामुळे आमच्यासारख्यांची अडचण होते. आम्ही कधी काम करायचं असा सवाल गोरेंनी विचारलाय. मंत्री जयकुमार गोरेंनी खेडचे उभाटाचे आमदार बाबाजी काळे यांना पक्ष बदलाचा सल्ला दिलेला आहे. लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभं राहत नाहीत, लोक आंब्याच्या झाडाची सावली बघतात असं म्हणत गोरेंनी उभाटाला बाभळीच्या झाडाची उपमा दिली. पालघरमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुधारण्याची संधी दिली असून त्यांनी दुरुस्ती करावी, अन्यथा कारवाई केली जाईल असे निर्देश गणेश नाईकांनी दिले. पवार कुटुंब एकच आहे, मतभेद असू शकतात, मात्र निर्णय एकत्र येऊन घ्यावेत असं सूचक विधान रोहित पवारांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरलाय. शरद पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत. आंबोलीतील ऊस संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिली. यावेळेला कामकाजाची पाहणी देखील शरद पवारांनी केली. शिर्डीत अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठकीत चर्चा झाली. चंद्रपूरमध्ये बिहारमधील बौद्धगया महाबोधी विहारच्या मुक्ततेच्या मागणी ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आलेला. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शक्तीपीठाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळेला शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घातला. तातडीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकरी करतायत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कृषी सहाय्यकांनी धरण आंदोलन केलंय. कृषी अधिकारी राजाराम शिंदे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. कृषी अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेनाही आक्रमक झाली. शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला. यावेळेला अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ही करण्यात आली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या आढळल्यात. याबाबत विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतलेली. फिल्टरला हार घालत श्रद्धांजली वाहिली. अनेक दिवस फिल्टर साफ न केल्यामुळे फिल्टरमध्ये कचरा आणि आळ्या आढळल्या. अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे लोणी इथली बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान वाढल्यामुळे ताडफळांनी बाजार गजबजलेला आहे. आरोग्य राखण्यासाठी नागरिक ताडफळांना पसंती देत आहेत. जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतला असून अधिकचा तपास सुरू केला आहे. परभणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मागील काही दिवसांपासून बोजवारा उडलाय. रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल परिसरादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले. नागपूरच्या प्राणी संग्रहालयात गरमीपासून बचावासाठी वन्य प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण यांच्या पिंजऱ्यांच्या बाहेर थंड हवेसाठी कूलर लावण्यात आले. वाशिमच्या मनोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्याने नदीचा प्रवाह अडला गेलेला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक आक्रमक झालेत. त्यामुळे नदीमध्ये स्वच्छता करण्यासाठी मागणी आता नागरिक करतायत. विवाहानंतर नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याचा त्रास टाळण्यासाठी धनस बुद्रुक ग्रामपंचायतीने ऑन द स्पॉट विवाह नोंदणी हा उपक्रम राबवलाय. नवविवाहित जोडप्यांच्या विवाहाची नोंदणी थेट मंडपामध्ये करण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झालेला. यवतमाळ शहराची रहिवासी अदिबा अनम अहमदने भारतातून 142वी रँक प्राप्त केली. भुसावळमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा जैविक कचरा न्यायालयाच्या परिसरात मागील बाजूस सर्रासपणे फेकला जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय. निवेदन देऊन सुद्धा या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल गुणवत्तेचे धडे गिरवणार आहेत. डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. हरियाणाच्या पिंजोरीकडून आणलेली 5 दुर्मिळ पांढरी गिधाडं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी इकडे प्री रिलीज पक्षीगृहामध्ये सोडण्यात आलेली आहे. यात 3 नर आहेत तर 2 मादी गिधाडांचा समावेश आहे. 2023-24च्या आर्थिक क्रमवारीत वर्ध्याच्या हिंगणघाट इकडे बाजार समितीत राज्यात अव्वल ठरलेली आहे. हिंगणघाट बाजार समितीला 200 पैकी 187 गुण प्राप्त झाले. मावळ तालुक्यात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान मनसे कदापि खपवून घेणार नाही असं म्हणत मनसे आक्रमक झाली. वडगाव मावळमधील अमराठी पोस्ट मास्टरला मनसैनिकांनी चांगलंच मराठी शिकवलंय. अकोल्यात कमाल तापमानात वाढ झाली, त्यामुळे बाष्पीभवन सुद्धा वेगानं होत आहे. काटेपूर्णा धरणात आता फक्त 26% जलसाठा शिल्लक राहिलेला आहे, तर मोठ्या 2 प्रकल्पात 35% जलसाठा राहिल्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचं स्रोत आटलंय, त्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा करणं शक्य नसल्यामुळे शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं जात आहे. बेलगाममधील भ्याड हल्ल्यात 28 निष्पाप हिंदू नागरिकांना त्यांचं प्राण सोडावं लागलेलं आहे. त्यातच त्याचा निषेध जळगावात करण्यात आलेला आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यात SB चौधरी हायस्कूलमधील कला शिक्षकाने पेंटिंगद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहिली. पालघरच्या बोईसर MIDCतील केमिकल माफियांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलेलं आहे. मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं समोर आलं, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीने यावर कारवाईची मागणी केली जाते. जळगावच्या सिरसोली परिसरात एका कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये कंपनीतील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोल्याच्या पळसोबडे गावात कासमपूर भागात 3 संशयित चोरटे गावात शिरल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं. चोरट्यांचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एकाला ग्रामस्थांनी पकडलंय. उजनी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. पुणे आणि सोलापूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केली. भिवंडी शहरातील खोखा कंपाऊंड परिसरात एका भंगार गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झालंय. यात व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय.